वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांच्या एका पोस्टमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ती म्हणजे अजित पवारांचा जीव वाचला असता जर त्या विमानाच्या व्हीएसआर कंपनीने आवश्यक ती काळजी घेतली असती तर. कारण याच विमानाचा 2023 मध्येही अपघात झाला होता. यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की कोणत्या मुद्द्याविषयी बोलतोय. सांगतो. 28 जानेवारी रोजी अजित पवार मुंबईवरून बारामती इथे येत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळीच विमानाला भीषण अपघात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. विमान लँडिंगला अवघे काही मिनिट शिल्लक असतानाच हा अपघात झाल्यामुळे या अपघाताविषयी एक संभ्रम निर्माण झालाय. जेव्हा घटना घडली तेव्हा सर्वांनी जे पाहिलं त्यावरून ते खासगी विमान लँडिंग करताना संतुलन गमावून कोसळलं आणि ब्लास्ट झाला असं प्राथमिक निरीक्षण सध्या तरी समोर आलंय. मग हळूहळू त्या विमानाविषयी आणि कंपनीविषयीची माहिती समोर येऊ लागली. ज्या विमानाचा हा अपघात झाला ते लिअरजेट 45 नावाचं विमान होतं आणि त्याचे संचालन व्हीएसआर व्हेंचर्स ही कंपनी करत होती. याच कंपनीविषयी खळबळजनक दावा करणारी पोस्ट वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक्सवर केले. त्यांनी या अपघाताबाबत विमान कंपनी व्हीएसआरकडे बोर्ड दाखवले. जो विमान अपघात झालाय ते विमान व्हीएसआर एव्हिएशनच्या मालकीचं होतं. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचं हे दुसरं विमान क्रॅश झालंय. पिता पुत्र ही कंपनी चालवतात. ते लोकांना डीजीसीए इंडिया हे आमच्या खिशात आहे असं लोकांना सांगत फिरत असतात. ही चार्टर कंपनी बंद केली पाहिजे असा आरोप सेठ यांनी केला. हेच नाही तर तेहसीन पुनावाला यांनी देखील ट्विट करत कंपनीच्या चुकीकडे बोर्ड दाखवलं. यानंतर अजित पवार प्रवास करत असलेलं विमान दुरुस्त नसल्याची चर्चा सुरू झाली. विमानाच्या फिटनेसवरही सवाल उपस्थित होऊ लागले. पण या सगळ्यांवर व्हीएसआर एव्हिएशनचे मालक व्ही.के. सिंग यांनी विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय फेटाळून लावलाय. अपघाताच्या कारणाबाबत बोलताना त्यांनी हवामानाकडे बोट दाखवलं. लँडिंगच्या वेळी त्या परिसरामध्ये व्हिजिबिलिटी अत्यंत कमी होती. धुक्यामुळे किंवा खराब हवामानामुळे पायलटला धावपट्टीचा अंदाज आला नसावा. तरीही अपघाताचं नेमकं कारण काय होतं हे डीजीसीएच्या चौकशीनंतर कळेलच असं त्यांनी स्पष्ट केलं. पण याआधी म्हणजेच 2023च्या वेळी त्यांच्याच कंपनीचं विमान क्रॅश झालं होतं. त्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलंय. त्या अपघाताविषयी माहिती तपासली असता असं समोर आलं की 14 सप्टेंबर 2023ला याच कंपनीच्या फ्लाईटमधील लिअरजेट 45 XR नावाचं विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरलं होतं. तेव्हा त्याने विशाखापट्टणममधून उड्डाण केलं होतं. तेव्हा मुसळधार पाऊस आणि कमी व्हिजिबिलिटी असं या अपघाताचं कारण देण्यात आलेलं. ते विमानतळावर टॅक्सीवेजवळ घसरून 2 तुकड्यांमध्ये तुटलं होतं. त्याला आग लागली. त्यात पायलट, को पायलट आणि 6 प्रवासी जखमी झाले होते. या अपघातामध्ये सर्वांनाच दुखापती झाल्या होत्या. सह पायलटची प्रकृती ही गंभीर होती. बराच काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण या अपघातानंतर विमान कंपनीवर गंभीर आरोप झालेले. त्या अपघाताचा रिपोर्ट समोर आला आणि त्यामध्ये अपघातादरम्यान लँडिंगच्या अवघ्या 40 सेकंद आधी ऑटो पायलट डिस्कनेक्ट झाला होता. त्यानंतर कॉकपिटमध्ये स्टॉल वॉर्निंग आणि ग्राउंड प्रॉक्सिमिटी अलर्ट वाजू लागले होते. विमान धावपट्टीवरून उजवीकडे भरकटलं आणि टॅक्सीवेजवळ क्रॅश लँडिंग झाली होती. त्यानंतरची दुसरी घटना म्हणजे बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाचा झालेला भीषण अपघात. 3 वर्षामध्ये दुसरी घटना घडल्यामुळे कंपनीच्या सुरक्षितता आणि देखभालीवर प्रश्न उपस्थित झालेत. ही कंपनी म्हणजे व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्लीमधल्या एका नॉन शेड्यूल एअर ऑपरेटर कंपनी आहे. 15 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून या कंपनीमध्ये किमान 60 पायलट आहेत. व्हीएसआर व्हेंचर्स तर्फे खासगी कंपन्यांमधील बडे अधिकारी, उद्योजक यांना प्रायव्हेट जेट, चार्टर्ड, एअर ॲम्ब्युलन्स अशी विमानसेवा ही कंपनी पुरवते. अजित पवार याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. हा अपघात 2023 मध्ये झालेल्या अपघाताप्रमाणेच लँडिंग करण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी झाला. यावरूनच या कंपनीवर आरोप केले जातात. सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जाते. या सगळ्यामध्ये 28 जानेवारीच्या दुपारी 12 वाजल्यापासून मात्र कंपनीची वेबसाईट बंद आहे. पण नक्की काय चुकलं ज्यामुळे हा अपघात झाला याची पहिली शक्यता म्हणजे खराब हवामान. पावसाळी वातावरण, धुके आणि जोरदार आडवा वारा या लँडिंग दरम्यान या मोठ्या अडचणी निर्माण करतात. पावसामुळे रनवे घसरडा होतो, ज्यामुळे ब्रेक लावण्यासाठी लागणारं अंतर वाढतं. हवामान अचानक बिघडलं आणि त्यात विमान जबरदस्तीने उतरवण्याचा प्रयत्न केला तर मात्र अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो. जर हवामान स्वच्छ आणि मोकळं असतं तर कदाचित अजितदादांचा जीव वाचला असता. दुसरं म्हणजे रनवे व्हिजिबिलिटी. लँडिंगच्या वेळी पायलटला रनवेवरील लाईट आणि मार्किंग स्पष्ट दिसणं महत्त्वाचं आहे. जर धुकं असेल, पावसामुळे काचेवर पाणी साचलं असेल किंवा विमानतळावरील लाईट्समध्ये बिघाड झाला असेल तर पायलटचं योग्य अलाइनमेंट बिघडू शकतं. विमान रनवेवरून घसरून अपघात होण्याची शक्यता असते. तिसरं म्हणजे लँडिंगमध्ये विमान हळूहळू जमिनीवर उतरतं. जर विमानाचा स्पीड जास्त असेल, उतरण्याचा कोन चुकीचा असेल तर विमान जोरात जमिनीवर आपटतं. यामुळे लँडिंग गिअर तुटू शकतो किंवा विमान उड्या मारू शकतं. यातूनही अपघात होऊ शकतात. चौथं म्हणजे पायलटचा चुकीचा निर्णय. एव्हिएशनमध्ये एक महत्त्वाचा नियम आहे, इफ इन डाऊट गो अराउंड. म्हणजेच जर लँडिंगबाबत किंचितही शंका वाटत असेल तर विमान पुन्हा वर नेऊन दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करावा. मात्र योग्य वेळी हा निर्णय न घेतला तर अपघाताची शक्यता वाढते.
पाचवं म्हणजे तांत्रिक बिघाड. लँडिंगच्या वेळी विमानातील अनेक यंत्रणा एकाच वेळी ऍक्टिव्ह असतात. यापैकी कोणताही एक सिस्टीम निकामी झाली तर विमान अपघात होऊ शकतो. पण आतापर्यंत हाती आलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांच्या विमानाने 2 वेळा केलेल्या लँडिंग प्रयत्नानंतर पायलटचं विमानावरील नियंत्रण सुटलं. त्यात खराब हवामान होतं, त्यात पायलटची चूक, अशी संभाव्य कारणं या अपघाताची असू शकतात. नेमकं चूक कुठे झाली असा प्रश्न सर्वांना पडलाय. यावर या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. त्यात सगळा फ्लाईट डेटा रेकॉर्ड केलेला असून याचा तपास अजूनही सुरू आहे. त्यातून सगळं सत्य समोर येईलच. पण याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.